नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थशास्त्र या विषयामध्ये जे दुसरं प्रकरण आहे पैसा मनी याचा अभ्यास करत आहोत. या प्रकरणामध्ये आपण पैसा म्हणजे काय, वस्तू विनिमय म्हणजे काय, वस्तू विनिमय पद्धतीतील अडचणी, पैशाचे प्रकार, पैशाची उत्क्रांती यांचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे पैशाची कामं काय आहेत, पैशाची कार्ये काय आहेत, पैशाची प्राथमिक कार्ये आणि दुय्यम कार्ये याचाही अभ्यास आपण केलेला आहे. आज आपण पैशाची आनुषंगिक कामे किंवा आकस्मिक कार्ये कोणकोणती आहेत, पैसा म्हणून पैशाला कोणकोणती आधुनिक काळामध्ये आकस्मिक कार्ये करावी लागतात याचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये पैशाची आनुषंगिक कार्ये जी आहेत ही प्राध्यापक किनले यांनी सांगितलेली आहेत. आधुनिक काळामध्ये पैसा प्रत्येक आर्थिक व्यवहारात महत्त्वाची भूमिका कशा पद्धतीने पार पाडतो ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी किनले यांनी केलेला आहे. पहिलं कार्य आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन. राष्ट्रीय उत्पन्न हे पैशाच्या स्वरूपात मोजलं जात असतं. राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण उत्पादनाच्या 4 घटकामध्ये मौद्रिक मोबदल्याच्या स्वरूपात केलं जातं. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, मला वाटतं आपण पाठीमागचं प्रकरणच राष्ट्रीय उत्पन्नाचं अभ्यासलेलं आहे. 1 वर्षाच्या कालखंडामध्ये देशात तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचं पैशातील अंतिम मूल्य याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. म्हणजे 1 वर्षाच्या कालखंडात जेवढ्या वस्तू आणि सेवा तयार होतात यांचं पैशातलं मूल्य, अंतिम वस्तू आणि सेवांचं पैशातलं मूल्य, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यासाठी पैसा ही जी वस्तू आहे किंवा हे जे साधन आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशाच्या स्वरूपात आपण मोजत असतो. राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण उत्पादनाचे जे 4 घटक आहेत, उत्पादनाचे 4 घटक कोणते, तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 घटकांना दिला जाणारा मोबदला, भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला मिळणारा मोबदला नफा, या 4 घटकांचा जो दिला जाणारा जो मोबदला आहे हा पैशाच्या स्वरूपामध्ये दिला जात असतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं जे मापन आहे ते मापन करण्यासाठी पैसा महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येत असतो. आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह उत्पादन संस्था आणि कुटुंब संस्था यांच्यामध्ये कशा पद्धतीने होतो याचा अभ्यास आपण केलेला आहे. म्हणजेच खंड, वेतन, व्याज आणि नफा उद्योग संस्था कुटुंब संस्थेला कशा पद्धतीने देते याचा अभ्यास आपण केलेला आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यासाठी पैशाची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. जगातील प्रत्येक राष्ट्राच्या उत्पन्नाशी भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची तुलना आपल्याला करता येत असते. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे याचं मोजमाप आपल्याला त्याच्या सहाय्यानं करता येत असतं. म्हणून पैसा राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर दुसरं आहे पतपैशाचा आधार. व्यापारी बँका जो पतपैसा निर्माण करतात त्या पतपैशाचा आधार प्रामुख्यानं पैसा आहे. म्हणजे व्यापारी बँका प्राथमिक ठेवीच्या आधारावर पतपैसा निर्माण करतात आणि पैसा हा पतनिर्मितीसाठी रोखतेचा प्रामुख्यानं आधार आहे. लोकांच्या ठेवी व्यापारी बँकांमध्ये असतात. व्यापारी बँकेच्या ठेवी या मध्यवर्ती बँकेमध्ये असतात, रिझर्व्ह बँकेमध्ये असतात. म्हणजे व्यापारी बँका ज्या ठेवीच्या आधारे लोकांच्या ठेवी आहेत, प्राथमिक ठेवी, त्या ठेवीच्या आधारावर मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती करतात. कारण व्यापारी बँका या नफा मिळवणाऱ्या बँका असतात आणि नफा मिळवण्याच्या उद्देशाने व्यापारी बँका मोठ्या प्रमाणावर पतपैसा निर्माण करतात, क्रेडिट पैसा निर्माण करतात. म्हणजे प्राथमिक ठेवी ज्या लोकांच्या स्वीकारलेल्या आहेत त्या ठेवीचं रूपांतर कर्जामध्ये करणं, त्या कर्जाचं रूपांतर पुन्हा ठेवीमध्ये करणं, ठेवीचं रूपांतर पुन्हा कर्जामध्ये करणं, म्हणजे ठेवीतून कर्ज, कर्जातून ठेव, ठेवीतून कर्ज, म्हणजे प्रामुख्यानं पतपैसा जो आहे तो निर्माण करण्याचा प्रकार जो आहे तो व्यापारी बँका करताना दिसून येतात. म्हणजे हा पतपैसाचा आधार जो आहे, पैसा हा आधार आहे. म्हणजे पतपैसा जो निर्माण होणार आहे तो पतपैसा निर्माण करण्यासाठी अगोदर रोख पैसा जवळ असणं गरज आहे. म्हणून पैसा हा पतपैशाचा किंवा रोखतेचा काय आहे,
आधार आहे. म्हणजे पैशाची भूमिका जी आहे पैसा निर्माण करण्यासाठी महत्त्वाची आहे. कारण अनेक लोकांच्या ठेवी बँकांमध्ये असतात. प्राथमिक ठेवी असतील, मग या ठेवी ज्या आहेत त्या मुदत ठेवी असतील, कायम मुदत ठेवी असतील किंवा आवर्ती ठेव असेल, चालू ठेव असेल, बचत ठेवी असेल. या ठेवीच्या माध्यमातून जो पैसा प्राथमिक व्यापारी बँकामध्ये लोकांनी बचत म्हणून करून ठेवलेला आहे, त्या बचतीचं रूपांतर बँका कर्जामध्ये करतात. म्हणजेच ठेवीतून कर्ज निर्माण करतात आणि कर्जातून पुन्हा ठेव निर्माण करतात. म्हणजेच पैसा हा जो आहे हा पत निर्मितीच्या रोखतेचा काय आहे, आधार आहे. म्हणजे पैशाशिवाय व्यापारी बँका ठेवी निर्माण करू शकत नाहीत, कर्ज निर्माण करू शकत नाहीत, पतनिर्मिती निर्माण करू शकत नाही. म्हणजेच पैसा हा पैशाचा काय आहे, आधार आहे असं म्हणावं लागतं. त्यानंतर तिसरं आहे संपत्तीचे रोखतेत रूपांतर करणं. पैसा ही सर्वात मोठी तरल किंवा रोख संपत्ती आहे. ती कोणत्याही मालमत्तेत रूपांतरित करता येते आणि कोणतीही मालमत्ता पैशाच्या रूपांतरित करता येत असते. म्हणजे पैशामध्ये रूपांतरित करता येत असते. या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे. एखादी व्यक्ती सोने खरेदी करून परत विकू शकते, त्यातून काही कर्ज रोखेसुद्धा खरेदी करू शकते. पैसा ही अशी संपत्ती आहे की सर्वात मोठी रोख संपत्ती तरल संपत्ती आहे. आपल्याकडं जी संपत्ती आहे, आपण संपत्ती कशाला म्हणतो, घर, गाडी, बंगला, जमीन, ही जी आपल्याकडं संपत्ती आहे त्या प्रत्येक संपत्तीचं रूपांतर पैसा रोखतेत निर्माण करण्याचं काम पैसा करत असतो. उदाहरणार्थ घर आहे, या घराचं किंमत किती आहे, 5 लाख आहे, 10 लाख आहे, 15 लाख आहे. म्हणजे रोखतेत निर्माण करण्याचं काम, घराच्या रोखतेचं निर्माण करण्याचं काम पैसा करताना दिसून येतो आहे. जमीन आहे, एका ठिकाणची जमीन विकून आपल्याला दुसऱ्या ठिकाणीसुद्धा खरेदी करता येत असते, ते केवळ पैशाच्या साहाय्यानेच आहे. किंवा आपल्याकडं दागिने आहेत, सोने आहे, त्या सोने जे आहे ते विकून आपण सरकारी कर्ज रोखे, व्यापारी बँकांचे असतील किंवा मध्यवर्ती बँकेचे जे काय कर्ज रोखे आहेत ते आपण खरेदी करू शकतो. म्हणजे जी आपली संपत्ती आहे त्या संपत्तीचं रोखतेत रूपांतर निर्माण करण्याचं काम पैसा करताना दिसून येतो आहे. म्हणजे पैशाचं हे जे आहे संपत्तीचं रोखतेत निर्माण करणं, हे महत्त्वाचं काम पैसा करताना आपल्याला दिसून येत असतो. त्यानंतर चौथं आहे स्थूल आर्थिक, म्हणजे एकूण आर्थिक चलांचं मापन करणं. स्थूल उत्पादन, ग्रोस नॅशनल प्रॉडक्ट म्हटलेलं आहे. एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार यासारख्या स्थूल आर्थिक चलांची मोजदाद जी आहे ती मौद्रिक चलनाच्या रूपात पैशामुळे करता येत असते. तसेच पैशामुळे शासकीय कर आकारणी किंवा अर्थसंकल्प बांधणी करणंसुद्धा सोयीचं होत असतं. स्थूल आर्थिक चलांचं मापन करण्यासाठी पैसा हा घटक महत्त्वाचा आहे. देशामधले एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण रोजगार, एकूण मागणी, एकूण पुरवठा, हे जे काय स्थूल आर्थिक उत्पादन जे आहे यांची मोजदाद करण्याचं काम पैशाच्या सहाय्याने आपल्याला करता येत असतं. लोकांची देशातील एकूण बचत किती आहे, देशातली एकूण गुंतवणूक किती आहे, एकूण बचतीवरती एकूण गुंतवणुकीचा दर अवलंबून असतो. लोकांचं उत्पन्न जास्त असेल तर एकूण बचत जास्त असते, एकूण बचत असेल तर एकूण गुंतवणूक जास्त असते. आणि हे सगळं आपल्याला पैशाच्या सहाय्यानेच मोजमाप करता येत असतं. म्हणजे स्थूल आर्थिक चलांची मोजदाद करण्याचं काम पैसा करताना आपल्याला दिसून येत असतो. तसेच शासकीय कर आकारणी जी आहे ती पैशामुळे आपल्याला करता येत असते. सरकार जे वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारते, याच्यामध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर जे आहेत ते कर आकारत असताना, कर हे सरकारच्या उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन आहे. मग हे जे काय कर आकारते ते कर आकारताना कोणत्या व्यक्तीवरती किती कर आकारावा, श्रीमंत ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्यावरती जास्त कर, ज्याचं उत्पन्न कमी आहे त्यावरती कमी कर. म्हणजे श्रीमंतावर जास्त कर, गरिबावर कमी कर, अशा प्रकारची कर आकारणी करण्यासाठी पैसा हा महत्त्वाचा साधन आहे. म्हणजेच पैशामुळे सरकारला कर आकारणी करणं सहज शक्य होतं आहे. सरकारचा जो जमा खर्च आहे त्याला आपण अर्थसंकल्प असं म्हणतो. तो मांडताना किंवा त्याची बांधणी करायची असेल तर ते काम पैशामुळे आपल्याला सहज शक्य होतं आहे. सरकारला रुपया कशा पद्धतीने येतो आणि सरकार तो रुपया कशा पद्धतीने खर्च करतं, 1 वर्षाच्या कालखंडामध्ये हा अर्थसंकल्प मांडला जात असतो. मग 1 वर्षाच्या कालखंडामध्ये किती उत्पादन मिळतं आणि किती खर्च केलं जातं, 1 वर्षात किती उत्पादन सरकारला मिळतं आणि 1 वर्षाच्या कालखंडामध्ये सरकारकडून ते कशा पद्धतीने खर्च केलं जातं, याचा अंदाजी
मांडणी करण्याचं काम पैशामुळे सरकारला शक्य होत असतं. मग ते केंद्र सरकारचं असो, राज्य सरकारचं असतो, ते आपणाला शक्य होत असतं. म्हणजे अशा पद्धतीनं पैशाला जी कामं आहेत, प्राध्यापक किनले यांनी सांगितलेली आहेत की राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणं, पैशाचा आधार म्हणून पैसा काम करत असतो, संपत्तीचं रोखतेत निर्माण करण्याचं काम पैसा करत असतो आणि स्थूल आर्थिक चलांची मापन करण्याचं कामसुद्धा पैसा प्रामुख्यानं करताना दिसून येत असतो. यानंतर आपण जो आहे पैशाचे जी कामं आहेत, प्राथमिक, दुय्यम आणि आनुषंगिक, याचा अभ्यास केलेला आहे. यानंतर काळा पैसा म्हणजे काय, काळ्या पैशाची संकल्पना काय आहे, याचाही थोडक्यात या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. काळा पैसा कशाला म्हणायचं, तर उत्पन्नावर कर न भरल्याने काळा पैशाची प्रामुख्यानं निर्मिती होत असते. हा पैसा कायदेशीर, बेकायदेशीर पद्धतीने व कर चुकवेगिरी करून मिळवला जात असतो. म्हणजे काळा पैसा कशाला म्हणायचं की कायदेशीर किंवा बेकायदेशीर पद्धतीने कर चुकवेगिरी करून उत्पन्नावरील कर न भरल्याने प्रामुख्यानं काळा पैशाची निर्मिती होत असते. म्हणजे जे व्यक्ती उत्पन्न मिळवतात ते बेकायदेशीररित्या मिळवत असतात, कर चुकवण्याचा प्रयत्न करत असतात, बेकायदेशीररित्या पैसा ते मिळवत नाही आहेत. उदाहरणार्थ काळ्या पैशामुळे भ्रष्टाचार होत, लाच, काळा बाजार, साठवणूक अशामध्ये काय होत असते, वाढ होत असते. काळ्या पैशामुळे अशा बेकायदेशीर घडामोडींना देशामध्ये चालना मिळत असते. त्यामुळे आर्थिक विकासात अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत असतात. काळ्या पैशामुळे आर्थिक, राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण होत असते. काळ्या पैशावर नियंत्रण आणणाऱ्या विविध साधनांपैकी विमुद्रीकरण हे एक महत्त्वाचं साधन आहे. जागतिक स्तरावर अनेक राष्ट्रांनी या मार्गाचा अवलंब केलेला आहे. भारतसुद्धा या मार्गाचा अवलंब अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर करताना दिसून येत आहे. विमुद्रीकरण म्हणजे नवीन कागदी नोटांची निर्मिती कमी करणं, म्हणजे रोख पैशाचा वापर व्यवहारासाठी न करणं. अलीकडच्या काळामध्ये आपण मोबाईलवरती फोनपे असेल किंवा स्मार्ट कार्ड, ATM कार्ड वगैरे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा वापर आपण वस्तू खरेदी करण्यासाठी, देणे घेण्यासाठी करत असतो. त्यानंतर पगार करताना जे शासकीय कर्मचारी वगैरे आहेत किंवा उद्योग संस्थांमध्ये कर्मचारी आहेत, यांचा पगारसुद्धा आज अलीकडच्या काळामध्ये रोख स्वरूपात न देता बँकेमध्ये क्रेडिट कार्डच्या आधारे तो जमा करता येत असतो आणि तो काढताही येत असतो. म्हणजे रोख पैसा न बाळगता व्यवहार करणं, म्हणजेच कागदी पैशाची निर्मिती न करणं, विमुद्रीकरण याला म्हणायचं. हे एक साधन आहे आणि या साधनाचा वापर करून, म्हणजे रोख पैसा जवळ न बाळगता दैनंदिन ज्या गरजा आहेत त्या गरजा आपणाला सहज पूर्ण करता येऊ शकतात. आज आपल्याकडं पैशाच्या प्रकारामध्ये आपण विचार केलेला आहे. प्लॅस्टिक पैसा आहे, इलेक्ट्रॉनिक पैसा आहे. या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळात व्यवहार करतोय. विमुद्रीकरण हे मार्ग आपण स्वीकारलेला आहे. त्यामुळे काळा पैसा जो आहे याची निर्मिती काही प्रमाणात कमी होताना दिसून येत आहे. आज आपण या ठिकाणी पैसा हे जे प्रकरण आहे यामध्ये पैशाची कामे, प्राथमिक कामे, दुय्यम कामे. प्राथमिक कामामध्ये आपण विचार केलेला आहे विनिमयाचं माध्यम, मूल्यमापनाचं साधन किंवा हिशोबाचं परिमाण असं म्हटलेलं आहे. दुय्यम कामामध्ये विलंबित देणे देण्याचं साधन, मूल्य संचयाचं साधन आणि मूल्य हस्तांतरणाचं साधन याचाही अभ्यास आपण केलेला आहे. आणि आज आपण या ठिकाणी पैशाची आनुषंगिक जी कामं आहेत ती आनुषंगिक कामे, एक आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करणं, दुसरं पैशाचा आधार, तिसरं आहे संपत्तीचं रोखतेत रूपांतरण करणं आणि चौथं आहे स्थूल आर्थिक चलांचं मापन करणं. हे आनुषंगिक कामे पैसा करताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर काळा पैसा म्हणजे काय, काळा पैसा कसा निर्माण होतो, कर चुकवेगिरी करून हा पैसा निर्माण केला जात असतो. त्यामुळे देशामध्ये भ्रष्टाचार, लाच, काळा बाजार, साठवणूक याला प्रेरणा मिळते. देशाच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण या काळ्या पैशामुळे निर्माण होत असतो आणि तो अडथळा दूर करण्यासाठी विमुद्रीकरण या धोरणाचा वापर आपण अलीकडच्या काळामध्ये करताना दिसून येत आहोत. मला वाटतं आपलं हे दुसरं प्रकरण जे आहे ते आज आपण संपवत आहोत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.